नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असा आपल्या चॅनलवर परत एकदा. मी आता जो व्हिडिओ बनवत आहे तो ह्या कारणासाठी की जी माझी हेल्मेटमध्ये मी माईक सेट केला आहे आणि प्लस मी जसं तुमका सांगितलेलं आहे चीन माउंट ठेवतो तो आता इलेलो आहे. आपलं चीन माउंट ॲक्शन प्रो कंपनीकडून ॲमेझॉनवरून आपण ऑर्डर केलेली. आज मी माझ्या हेल्मेटमध्ये जो माईक सेट केला आहे तो दाखवते. तो आपलं जो मी माईक म्हणून यूज करतो हे बोटचे इयरफोन आहेत. तुम्ही पण कुठचे पण इयरफोन वापरू शकता जे की ऑडिओ चांगलं रेकॉर्ड करतात. तर माझ्याकडे बोटचे पडलेले होते आणि त्यांची एक साईड गेलेली झाली, 2 वर्ष झाली. त्याच्यानंतर त्याची एक साईड गेलेली आणि त्याचं माईक वगैरे चांगलं होतं. तर मी त्याचं ॲडॅप्टर मागवलं आहे टाईप सी. माझ्या त्याच्या नवीन मोबाईलला 3.5mm जॅक नाही आहे, तेव्हा मी टाईप सी कन्व्हर्टर मागवलं आहे आणि तर असं जुगाड केलं आहे कारण की ह्याच्यात पाणी वगैरे जाता नाही म्हणून, कारण की कायमस्वरूपी राहताला. त्यासाठी मी ही चिकटपट्टी वगैरे मारलं आहे त्या टाईप सी कनेक्टरला. आणि एक गोष्ट, तुम्ही जर माईक सेट करतो हेल्मेटमध्ये तर जर हेल्मेट घेतला आहे तर असा घ्या की ज्याचा पॅडिंग वगैरे आता काढू घेता, रिमूव्ह होता. त्या बघा, तर ह्यो माझं पूर्ण नाही, ह्याच्यात अजून वायर असा ती मी इथं गुटाळली बघा, बघू शकताय तुम्ही. तर ही अशी मी वायर मी टेपने वगैरे चिकटून अशी प्रॉपर सेट केलेली आहे. आणि जो माईक मी ठेवला आहे माईक तो हे बघा, तुमका ह्यो पॉईंट दिसता का बघा, ही बघा, ही आपली स्ट्रॅप असता लॉक करूची, त्याच्या खाली इथे ते बघा म्हणजे जो माईक आहे ना ते तुमका पॅड काढून दाखवू पूर्ण. तर या बघा मित्रांनो, ह्या मी जा उजव्या साईडचा पॅड आता रिमूव्ह केला आहे. तर ह्या पॅड माझ्या गालाक इथे लागतं, इथं त्यामुळे इथं वारं अजिबात येत नाही. आणि मी माईक इथं सेट केलं आहे बघा इथं. तर जराशी म्हणजे हे केलं आहे मी, क्रॅक काढलं आहे का, थोडंसं फाटलं, तुमका दिसता की नाही. एकच मिनिट, हे बघा, ही जी वायर गेलेली दिसता ना आतमध्ये कागदात, इथं माझं माईक आहे जो की इयरफोनला असता, तो माईक ह्याच्यात सेट आहे. आणि ह्याच्यावर आपला आता जी स्ट्रॅप असता तो स्ट्रॅप असो पडन राहता. म्हणजे मी पण ह्यो बघा, ह्यो जो स्ट्रॅप दिसता ना ह्यो तो असो त्याच्यावर राहता आणि त्याच्या खाली उगाच तुमका फिरवून सांगते ना, हे बघा, जो माईक सेट करूचो आहे ना तो ह्या स्ट्रॅपच्या खालीच सेट करूचो. ह्यो जो स्ट्रॅप हा त्याच्याबरोबर खाली जो त्या पॅड असतात जरासा असा फाडायचा आणि त्याच्यात माईक घुसवायचो, काम फत्ते. वाऱ्याचं थेंब पण आहे का घ्यायचं नाही. म्हणजे जो विंड ब्लास्ट होता ना, जेव्हा स्पीड वाढायचो किंवा जरा जरी गाडी चालाक लागली तर भडा बुडू तर कमी होतं, फक्त तुमचा आवाज येतो. आणि असा मनात गेला की फक्त तुमचाच आवाज येतो, बाहेरचं येऊचं नाही असं विषय नाही. तर माईक तुमचं स्ट्रॉंग असतो, लांबचा आवाज कॅप्चर करणार असलो तर तो फक्त विंडचं येता नाही, त्याच्यासाठी हो जुगाड आहे. आणि जसं काय बघू गेले तर प्रत्येक हेल्मेटमध्ये हे बघा, हे जे असतात हे ओपन असतात, तर ह्याच्यातून आवाज वगैरे येत असतात. असं नसतं की हेल्मेट घातलं म्हणजे काय आवाज येणार नाही. आता यार मग परत आता एवढं तुमका दाखव उपद्व्याप केलं तर जोडू. तर असो, आता आपण अनबॉक्सिंग करूया आपलंच इथंच. ओके, वन साईड किंग ऑफ किंग दिसताय का तर मित्रांनो, एवढा तर ह्यो असं आपलं चीन माउंट आपण मंगळवारी ऑर्डर केली. एक की भावा, मेन हृदय काय म्हणतात, मेन शरीर, ह्यो माउंट ह्याच्यात असं जातो नाही. अरे भाई ह्यो जातच नाही, मग ह्यो कशाक दिलो ह्याच्याबरोबर, मी चुकीचं लावतोय. हां ओके, हे ऐसा जाएगा. तर ह्या असा राहू त्याला नाही भाई, माका असा व्हाया कुछ तो गडबड आहे. चला त्यानंतर बघूया, तर मी काहीतरी जुगाड करीन. नाही जाता आम्हीच सारे खवय्ये आहे असं म्हणू शकता. तर ह्यो हेल्मेटला समोरून व्हायला लागतलो. आणि मित्रांनो, जसं की तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ बघितला असाल तर त्याच्यात गणेश आणि मी व्हिडिओ करताना एक पराक्रम झालेला आणि त्याच्यात तो जो चेस्ट माउंटचो एक ह्या असता ह्यो वालो जो नट होतो तो मोडलेलो आपल्याकडनं.
त्यामुळे एक रिस्क घेऊन आपण पुढचं ब्लॉग बनवलेलं त्याच्या पुढचे जे म्हणजे घराकडे होतो जो व्हिडिओ होतो तो तसं रिस्की बनवलेलं थोडं रिस्क घेऊन. आपल्याकडे ह्यो पण लिहिलेला त्यामुळे त्याच्या जागी आपण ह्यो वापरू शकतो. पण आता काय चेस्ट माउंटची तशी जास्त गरज नाही आहे. आणि हां ठीक आहे काय सांगत आहे तुम्ही मागवले ते ऑर्डर केले त्याच्यात ह्या आहे गेला ह्यो एक रबर इलो बॅटमॅन रबर नाही ह्यो मागून लागतलो आणि तुमच्या मोबाईलला प्रोटेक्ट करता मोबाईल पकडून ठेवता त्याच्यासाठी आणि मोबाईल होल्डर असं लागणार. ह्या ठीक वाटतं का असा असतं. मी प्लॅस्टिकवालं मागवलं आहे जे तुम्ही ॲमेझॉनवर गेलात ॲमेझॉन साईट ओपन केला ॲक्शन प्रो चिन माउंट म्हणून टाकला तर त्याच्यात वेगवेगळे त्यांचे खाली चिन माउंट येतात सेपरेटली. ह्यो चिन माउंटवर क्लिक केला आहे ना तर खाली त्याच्या पण येतात ऑप्शन स्टीलमध्ये. त्याच्यात अजून ती नुसती चिकटूची पट्टी मग ती चिकटूची पट्टी सेफ नाही वाटत गम वगैरे त्याची सुटली तर मग काय करताला हे पडलो बघा तुमचा भाऊ स्ट्रगल करता असा काय ध्यानीमनी नाही होता की मी असे पण व्हिडिओ बनेल त्यामुळे वन साईड किंग ऑफ किंग आणि आता टाईट करूया डोला रे बस एवढं. ओके नो हलिंग नो डोलिंग. दुसरा मोबाईल आता आपण लगेच लावून बघूया. अरे यार एवढं टाईट करून दिलं नाही का चिकटूनच दिलं नाही. अरे वा तर बघू शकता मित्रांनो हे का इकडून पण एक तो नट दिलेला आहे जेणेकरून आपण असं पण लावू शकतो. म्हणजे माझ्याकडे त्याचं पण माउंट आहे. माझ्या बाईकला तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघत असाल तर समोर एक माउंट लावलेलं आहे छोटंसं तर त्याका मी ह्यो अटॅच करून थैसं मोबाईल मी उभं लावू शकतो. एक घाव दोन तुकडे वाकडे तिकडे पण दोन तुकडे. तर ह्याचा उपयोग असा की काही लागतं नाही हो. हे बघा ऐसन माझ्या आहे का ऐसा काहे करतो हो और कितना खुलोगे बघा. तो ह्यो बॅटमॅन म्हणते ते भाई ह्यो मोबाईल व्हायब्रेट मारता घुसमटलो छोटासा होता पण बघा किती ताणला बघा आणि किती प्रॉपर पकड आहे ती बघा मजबूत आहे. म्हणजे एक एक्स्ट्रा सपोर्ट आहे याचा. ठीक आहे चांगलं आहे. तर आपण लगेच लावून पण बघूया का हेल्मेटला. चला मग आता एका ठेवलं का ह्या मी हेल्मेटला लावून ठेवलेलं ह्या मोबाईलला. कुछ तो करना पडेगा. चला तर मग आपण ह्यो फटाफट हेल्मेटला लावतोय आणि दाखवते तुमका. मी आशा करतोय की तो इयरफोन खंय लावलंय मायक्रोफोन खंय लावलंय तर तुमका समजलं असताना तुम्ही पण तसंच म्हणजे तुमका काहीतरी मदत होई. नाहीतर मी भाई किती उपद्व्याप केलं आहे ते कापूस फाडलं कापूस गुटाळलं फडको गुटाळलं तो लावलं आहे काही फरक पडत नाही. विंड ब्लास्ट येताच तुमका जर विंड ब्लास्ट नको असत ना तर 3-4 हजार रुपये खर्च करून माईक घेऊ तरी पण विंड ब्लास्ट येतो थोडं ऐका घेता एवढं पण प्रॉपर येत नाही. हां मी एक बघितलेलं आहे जर तो आयफोनवालो इयरफोन असलो ना सॅमसंगचं कुठचं तरी इयरफोन आहे नॉर्मल आहे साधो पण त्याचं मायक्रोफोन बेस्ट आहे. तो जर तुमच्याकडे असतात तर भाई श्रीमंत असेल तुम्ही. आता पुढे काय करूया आपण मोबाईलला दुसरं स्टँड आणि हेल्मेटला आपण कनेक्ट करतो. परत एकदा वन साईड किंग ऑफ किंग. आता आपण खुर्चीचा आधार घेतलेला आणि आता आपण सगळी जोडणी जो कुत्रो बाहेर काढले तो पहिलं जोडूया. या उगाच तो जो स्ट्रॅप इलेलो असता रबरमधून त्याच्या खालीच तुमका माईक सेट करूचो. पण तो माईक ह्या प्रकारे बघा जरासं कापड फाडलात ना जरासं फाडूचो एकदम टर्टरन फाडायचं नाही कारण फाटत जातो तो. जरासे असे ब्लेड लावायचा आणि त्याच्यात घुसवून ठेवायचा बस. हे बघा ह्यो घुसवून ठेवल्यामुळे ह्यो जो पुरो एरिया दिसता ना ह्यो माईक हा आणि त्याच्यावर परत तो स्ट्रॅप येता असो. प्रयत्न करतोय
जेणेकरून तुमका मेहनत करूक नको. हे बघा, ह्यो जो माझो स्ट्रॅप हा तो असं येतात, त्यामुळे ह्या डबल प्रोटेक्शन जातात आणि त्याच्यात अजून डबल प्रोटेक्शन म्हणजे तुमच्या गालामुळे पूर्ण पॅक असते एरिया. तो हवा विषय हवा शोधून पण जाऊची नाही. तर आणि मित्रांनो, असं नसतं की तुमची गाडी महागाईतली नाही म्हणून हेल्मेट तुम्ही स्वस्तच घेऊ वया 400-500 रुपयावाला. नाही असं म्हणताय ना, म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याचा सगळं वरती घेऊन फिरताय ना, त्याची किंमत कमी करताय. समजता का बोलते ना? त्यामुळे हेल्मेट घेताना चांगला घ्या, प्रॉपर एकदम एकदाच खर्च करायचो. शेवटपर्यंत गाई घालीत राहायचं असं खर्च करायचं. आपण आता इसको जोडेंगे. आधीच लागत नाही, हा लागला. वाईट चुकला बसा. असो तर हे बघा, आपलं जुगाड नाही, आपलं माउंट रेडी आहे. तर हे बघा, जसं की इकडं नटा तसंच इकडं पण नटा. जेणेकरून आपण आता मोबाईल असं लावतो, तसंच ह्या नटावर आपण असं लावू शकतो मोबाईल. पण ह्यो हय नाही लागत हो. ह्यो माउंट काढायचो, माझ्या गाडीच्या समोरच्या माउंटला लावायचो. इसके ऊपर ऐसा सामने से देखेगा मेरे को मोबाईल. झूम के नाचेंगे झूम के, डोला रे डोला रे डोला. ठीक आहे, हो आपलो एंगल बघा. ठीक आहे काय, ऐसा दिख रहा है? वाटतंय ना? वाटतं लई विषय आहे का विषय. आपण ह्या मोबाईलमध्ये ट्रायल करूया. अरे यार दिसत नाही बघा, मोबाईलच दिसणार नाही, या ही पट्टी पूर्ण आहे त्यामध्ये. तर मित्रांनो, आपण सगळं सेटअप केलेलो आहे. आता बारीक वाकडा तिकडं जाता तर मी करतोय सेट. पैसा हिलना नाही चाहिए. माका तो गट्टो काढूच येतो मग, कारण की ता एकदम असा शार्प टोक होता ना, त्याच्यावर राहिला प्रॉपर असा टेकाक नाही. आता ह्याच्यात आपलं मेन स्ट्रगल काय आहे सांगताय. ह्याचा पॉवर बटन दिसता ना, का दिसतंय का मी व्हिडिओत? तर ह्याचा पॉवर बटन आहे, त्याच्यामुळे आपलं कॅमेरा बघा किती सारा आपला ह्या साईडला आणि ह्या साईडला कमी आहे. कॅमेरा आपलं ह्यो चालू आहे, कॅमेरा आपलं इथे येऊ तर इथे आहे. हा मी सगळं सांगतोय कारण की जर कोण मोबाईलने लॉगिंग करीत असतात त्याका थोडी हेल्प होते याच्यात. पण ह्या जर साईडला लावला तर काय होऊ शकत नाही. ठीक आहे मित्रांनो, असं काय वाईट नाही हा. जर अँगल इथून जरी येत असलो तुमका फक्त समोर गाडीला डिफरन्स काय येतलो, इकडचं आरसो जरा जास्त दिसतलो किंवा इकडचा हात वगैरे जरा जास्त दिसतलो. थोडंसं टिल्ट करू घेता का बघायचं. आता त्याच्यात बेस्ट आहे, उगाच काही धवडगिरी करू जायची नाही. जेव्हा तुम्ही नंतर मग 360 वगैरे घेऊन फिरताला तेव्हा मग काय बघा अँगल. तर मी जर ह्यो पट्टो आणि ह्यो पट्टो प्रेस केलाय तर बघू शकताय. हे बघा, ह्या इथून बाहेर येतात. ह्या बाहेर येला ना तर ह्या लॉक टाईटली राहायचा नाही. टाईटली बोलले, टाईटली राहायचा नाही आणि मोबाईल सटकान जातो बाहेर. तर जसं की मी तुमका सांगलेलं आहे, किंवा हेल्मेटच्या समोरचा पार्ट हा इधर का आहे आणि त्याका यो पार्ट होता अटॅच, वो हमने निकाल लिया. मज्जा आहे मज्जा. आणि ह्या आतमधून असतात. भाऊ बेकार, आग दूर कीटाक, शाकाला का बुंबूंची पेन्सिल. तुमका कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये, वेगळ्या अँगलसोबत, वेगळ्या विविंग अँगलसोबत. तर अगोदर आपण जे करू ते चेस्ट माउंट लाव, त्यामुळे तुमका हँडल वगैरे दिसा. आता आपण प्रॉपर हेल्मेटला असताना जिधर मैं देखूंगा वो तुमको दिखेगा.
काय बडबडते. तर म्हणजे तोच एक प्रॉब्लेम होतो चेस्ट माउंटचो की तुमका फक्त समोरचा अँगल दिसता. आता जर समजा गाडी चालवता मागं व्ह्यू दाखवायचं झालं असा तोंड फिरवायचं. चला तर मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच हसत राहा, खेळत राहा, मजा करत राहा. टेन्शन काय तर असतालाच, पण तुम्ही त्याचे जास्त लाड करू नको. चला तर भेटूया. बाय बाय.